पूर्णपणे एकदम पिंक कलर झालेला आहे. जो सफेद कलर होता नारळाच्या ह्याच्यातून काढलेला, त्याच्यातून आम्ही पिंक कलर करून टाकला सोलकडीचा. नक्कीच तुम्हाला हे आवडेल आणि नक्कीच तुम्ही कपडा घेतला आमच्या विहानने. विहान बापूला नारळ फोडायचा आहे. हातामध्ये घे बरोबर, व्यवस्थित घे, खालून पकड. जोरात. हा माझ्या विरार शहरामधील माझ्या घरासमोरचा भाग आहे. इकडे नारळाची झाड आहे, इकडे फणस आहे, हे नारळ आले भरपूर इकडे. परत इकडे शेवटाचे झाड आहे. हे काढत का नाही कारण हे समोर इकडे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज घरीच आणि घरी असल्यामुळे आजचा प्लॅन आहे नवीन रेसिपी बनवायचा. तर रेसिपी असणार सोलकडीची. कारण आपण थंडीचे महिने आता संपत चाललेली आहेत आणि होळी आता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. तर आजचा प्लॅन आहे सोलकढी बनवण्याचा आणि सर्व साहित्य घरी आणलेलं आहे. नारळ पासून सोलकढी बनते. पूर्ण गेम हा त्या म्हणजे नारळावर असणार आहे. तर आजचा रेसिपी असणार आहे स्पेशल सोलकढी. नक्कीच तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. चला मग आपण सोलकढी बनवायला घेऊया. सर्व साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण आहे, त्याच्यामध्ये मिरची आहे, परत कोथिंबीर आहे आणि हा नारळ आहे. सर्व गेम असणार आहे नारळावरती आणि इकडे आगल आहे. चला आता सर्व साहित्याची तयारी झालेली आहे आणि आपण नारळाला फोडून घेऊया. फोडायला घेतला आमच्या विहानने. विहान बापूला नारळ फोडायचा आहे. हातामध्ये घे बरोबर, व्यवस्थित घे, खालून पकड. जोरात. अजून. अजून एकदा. हक्का लाव. विहानने नारळ फोडलेले आहे. पुरे नारळाचं फोडलं असते. 2 तुकडे केले. थँक्यू. चला, विहानची पण साथ लागते आमच्यासाठी या व्हिडिओ बनवण्यासाठी. चला आता नारळ आपण जे आपलं घर आहे ते आपण काढून घेऊया आणि त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. नारळ पण फोडून घेतलेले आहे आणि खोबरा पण बारीक करून घेतलेले आहे. आपण माझी घर बोललो. घर म्हणजे ऍक्च्युली तो नारळाचा खोबराच असं म्हणा गेलं तर. आपण काजूची घर बोलतो तसं ते नारळाचं पण घर आहे असं म्हणा गेलं तर. त्यातून तो खोबरा तयार होतो. तर खोबरा आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बारीक. कंटिन्यू वाटण करून घ्यावं लागेल ते, कारण त्यातून जो रस निघेल त्याच्यापासूनच सोलकढी बनणार आहे. त्याच्यामध्ये साहित्य घेऊया. मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतोय अस्मिता. आणि नंतर ह्याच्यामध्ये काय कोथिंबीर घ्यायची ना? नाही ना, कोथिंबीर नंतर घ्यायची आहे. म्हणजे सोलकढी तयार झाल्यानंतर वरून जो फ्लेवर येतो तो कोथिंबीरचा येणार. आणि मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. चला मग त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये 1 चमच जिरा पण घ्यावा लागेल. जिरा विसरलो होतो, तर साहित्यामध्ये मिक्स करावं लागेल, तरच सोलकढीचा टेस्ट येईल. चला वाटण करून घेऊया आपण. त्याच्यामध्ये पाणी घ्यावं लागेल, कारण जो रस निघेल तो पाण्यासोबतच निघेल. एकदा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे खोबरा. त्याच्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन त्याच्यातून ते तुम्हाला घालून घ्यावं लागेल आणि जो रस निघणार आहे टप्प्याटप्प्याने तोच रस पूर्ण जमा झाला पाहिजे खोबऱ्याचा. त्यापासून सोलकढी बनणार आहे. चला मग कामाला लागलेलो आहे आपण, अस्मिता आणि मी पण. पूर्ण रसा घेतला याच्यामध्ये खोबरा. हे बघा मस्त रस निघतोय सफेद मध्ये, व्हाईट कलर मध्ये. एक नंबर है ना? झालं थोडं पडतं. मग पहिल्या फेरीमध्ये हे जे आपण खोबरं घेतलं होतं मध्ये वाटायला, त्यातून एवढा रस निघालेला आहे. त्याच्यामध्ये परत एकदा पाणी घ्यावं लागेल, कारण दुसऱ्यांदा एकदा परत तो रस निघणार आहे. पुन्हा हे भांडं भरणार आहे. त्याच्यानंतर मी सोलकढी तयार होणार आहे. चला परत ह्याच्यामध्ये पाणी पाणी घेऊन ह्याच्यामध्ये दुसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे, कारण रस जास्त येण्यासाठी. खोबऱ्याचा एकदम बारीक करून टाकायचं खोबऱ्याला. तर परत एकदा दुसऱ्यांदा पण पाणी घेऊन घेतलेलं आहे, बारीक केलेलं आहे. त्याच्यातून परत एकदा आपलं घालून घ्यायचं आहे ते कपड्यामधून. कोकणी पद्धतीने आणि मालवणी पद्धतीने सोलकढी बनणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, परत कमेंट करा. एकदा परत गाळून घ्यायचा जो रस निघेल म्हणजे ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे आपल्या भांड्यामध्ये आणि सर्व फॅमिली पिऊ शकते. झालं रेडी आहे. हा यार भरपूर आलं.
चिकार सर्व तयारी झालेली आहे आणि पूर्ण रस असं काढून झालेलं आहे नारळातून म्हणजे खोबऱ्यातून. चवीप्रमाणे तुम्हाला मीठ घ्यावं लागेल. आणि इकडे आगल पण आता ह्याच्यामध्ये साहित्य मिक्स करायचं आहे, कोथिंबीर टाकायचे. परत तुम्हाला थोडीफार ह्याच्यामध्ये साखर पण घ्यावी लागेल, कारण चव ही एकत्र होऊन जाईल, मिक्स होऊन जाईल मीठ आणि साखर टाकल्यानंतर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आगल घ्यायचं. आगल म्हणजे आपल्या गावाकडे बनणारा कोकम रस, बरोबर ना? चला घेऊया आणि बघूया कशी टेस्ट होते. घे ना कोकम रस. चला हे शेवटचं आता मिश्रण आलं, साहित्य मिक्स करायचं. पिंक कलर आला पाहिजे असं सगळं समान हे करायचं. येते ना? त्याच्यामध्ये पूर्ण आता गुलाबी कलर आलाय आणि आगल मिक्स केल्यानंतर पूर्णपणे. आणि याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर मिक्स करणार आहोत. मीठ आणि साखर मिक्स केलेली आहे. हे आपली तयार झालेली आहे सोलकढी. गरमीच्या सुरुवातीला तो मार्च महिना लागलाय, त्याच्यामध्ये आम्ही सोलकढी बनवली आजच्या दिवसामध्ये. होळी आता 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, तर नक्कीच तुम्ही आनंद घ्या आमच्या सोलकढीचा. आणि पूर्णपणे एकदम पिंक कलर झालेला आहे. जो सफेद कलर होता नारळाच्या ह्याच्यातून काढलेला, त्याच्यातून आम्ही पिंक कलर करून टाकला सोलकढीचा. नक्कीच तुम्हाला हे आवडेल आणि नक्कीच तुम्ही कमेंट करा तुमच्याकडे तुम्ही सोलकढी कशी बनवता, त्याप्रमाणे मला तुम्ही नक्कीच सांगा. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आपली सोलकढी तयार झालेली आहे आणि तुम्हाला 5 ते 10 मिनिटं ही फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. कारण ठेवण्याचं कारण हेच आहे का थंड तुम्हाला झाली पाहिजे, तरच सोलकढीची मजा येईल पिण्यामध्ये. चला आपण ठेवूया 5 ते 10 मिनिटं. थंड झाल्यानंतर आपण तिला बाहेर काढूया. हा माझ्या विरार शहरामधील माझ्या घरासमोरचा भाग आहे. इकडे नारळी झाड आहे, इकडे फणस आहे, हे नारळ आले भरपूर इकडे. परत इकडे शेकडी झाड आहे. हे काढत का नाही याचं कारण हेच आहे, समोर इकडे वायरिंग आहे, जॉईंट असल्यामुळे करंटचा इश्यू आहे, म्हणून ती शेंगा वगैरे काढत नाहीत मालक आहेत ते. खूप शेंगा आल्या, शेंगा तर जुनाट झालेले आहेत पूर्ण. त्याचा परसावन आहे, आपण गावी परसावन बोलतो आपल्या कोकणामध्ये. तिकडे पण वायर गेले, तिकडे पण जंगल आहे. म्हणजे सेंट पीटर शाळा आहे त्या साईडला, तो पट्टा इकडचा. समोर बंगला आहे गावाल्यांचा. मस्त बाग बनवलेली आहे गावाला. नारळाचा खूप फायदा होतो. ते लोक 3-4 महिन्याचे नारळ काढत असतात घरी वापरण्यासाठी. खूप मजा वाटते पावसामध्ये, गरमीमध्ये आणि मे मध्ये पण. गरमीमध्ये पण थंडीमध्ये पण वातावरण खूप थंड वाटतं, शांत वाटतं. तर खूप छान. जस्ट आता सोलकढी फ्रीजमधून काढलेली आहे आणि 2 ग्लास बनवतोय. विहान तर बाहेर गेले अस्मिता आणि मला. 2 ग्लास रेडी झालेले आहेत सोलकढीचे, अस्मिता आणि मला. आणि विहान बाहेर गेलाय, तर विहानला तर येणार नाही. आणि ऍक्च्युली विहानलाही आवडत नाही असं म्हणायचं. तर आम्ही जे टेस्ट करतो आणि टेस्ट तुम्हाला सांगतो लवकरच. तर नमस्कार मंडळी, ही होती सोलकढी. आणि सोलकढी एकदम सोपी एकदम रेसिपी आहे. सर्व गेम असतो तो म्हणजे नारळावरती असतो. त्याच्यात मिरच्या असतात, परत लसूण असतो आणि जिरा असतो आणि मीठ असतं आणि साखर असते थोडीफार आपल्या ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ मला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत आम्ही तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ आपल्या चॅनलच्या राजेश वाटे ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना टेक केअर.